आज मी पोवाडा म्हणणार आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम, भला भल्यांना फुटला घाम. कोण घाणी असना दरबारी पुसते है बेगम. बडी बेगम म्हणजे आली अदिसाची आई. नजरेत तिच्या अंगारा दरबार झालं गपगारा. कोणी घेईना पुढकारा, साऱ्यांनी मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिथं जागत जणू सैतान. बोललं खान बोललं छाती ठोकून, शिवाला ताकद चिरजून. कौतिक झालं दरबारात, खान गेला मोठ्या गुरमीत. त्याचं गोड दळ पायी दळ, फौज फाटली बक्कड. अंकित हा हत्तीचा बळ, पाहणार काठीचा चळ. वाटीत तेलाची टीट ठेचीत, खानाची सेना निघाली. गावाच्या गाव उठली, देऊळ उद्ध्वस्त केली. आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वादळ? आता शिवाचं काय खरं नाही. इथं निजाम तिथं मोगल, पलीकडे इंग्रज, जो हेच बोलू लागला. राजाची सेना मोठं बरं, खाणार कसं थोपणार? काय लढवावं उठणार? चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, वाघिणीचा तो छावा. मन कसा खेचावा, गनिमीला कसा ठेचावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा खानांना हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरलं प्रमाण. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. खान बेगुमान देल नाही जा शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, आणि त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची, हजी करील काय कल्पना युक्तीची. हजी खानाच्या भेटीसाठी राजाने क्षणभर शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियानाला आणि अशा यशाने खान दौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच संगतीला. शिववाद संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी. लोगों नजर आ गई खानानं राजानं आलिंगन दिलं आणि दगा केला. मनता अभिमान मानाला. कटारीचं वाचन केला. खरं आवाज झाला. चिलखत होता अंगाला. खानाचा अर्थ गेला. खान येडबडला. इतक्यात राजाने वाघनख्यांचा मारा केला. टर फाडलं पोटाला.
तळ केला खांदूचा पुतळा बाहेर आला जी 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 बाहेर आला जी जी जी. अशा तऱ्हेने